अरे सिद्धार्थ कॉलनी दलित वस्तीला दिलेच पाहिजे, दिलेच पाहिजे. सिद्धार्थ कॉलनी वस्तीला दिलेच पाहिजे. आय कार्ड वगैरे दिसत नाही ना पत्रकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय सो. कल्याणकर मुर्दाबाद. सिद्धार्थ कॉलनीचे पीटीसीचे लोक मिळालेच पाहिजे. गेल्या 20 वर्षापासून चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनी विकास सेवा संघ हाऊसिंग फेडरेशनचा SRA गृहनिर्माण योजना गेली 20 वर्षापासून कार्यान्वित होत असताना LOI व IOA सहित शासनाचा सर्व परवानगी घेऊन SRA योजनेस अधिक गती देण्यासाठी 500 PTC सदनिकांची मागणी केली आहे. ती मंजूर करून SRA कार्यालयामध्ये 500 PTC भाडे सुद्धा भरले आहे. परंतु गेली 6 महिन्यापासून घरधारक PTC सदनिकांच्या चाव्यांचा प्रतीक्षेत आहे. अद्याप आम्हास सदनिकांचा चाव्या मिळाला नाही. त्यामुळे आंबेडकरी जनतेच्या वतीने आजपासून मंत्रालयासमोर उपोषणास बसणार होते. त्यांना पोलिसांनी मज्जाव केला. त्यावेळी हे आंदोलक विधान भवनात सुद्धा जाणार होते, पण त्यांना आधीच पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले. आंदोलनाचा एक उद्देश असा होता की आत्तापर्यंत 6 महिने गेले की आमच्या बिल्डरनी 10 कोटी रुपये भरलेले आहेत आणि सिद्धार्थ कॉलनीतल्या PTC रूम मिळण्यासाठी 500 रूम मिळण्यासाठी सिद्धार्थ कॉलनीतले अनेक घरदार पडलेले आहेत आणि त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. तर आम्ही शिंदे साहेबांना विनंती करण्यासाठी विधान भवनमध्ये घुसलो. आम्ही शेवटी आम्हाला पोलिसांनी पकडलं. आमचं निवेदन घेणार म्हणून सांगितलं, परंतु सिद्धार्थ कॉलनीतले 500 घरं आहेत ते आम्हाला मिळाली पाहिजे. भ्रष्टाचारी जो आपला कल्याणकर आहे त्या कल्याणकरांनी आत्तापर्यंत 6 महिने झाला आमचे PTCचे पैसे पण घेतलेत आणि रूम द्यायचा त्याचा प्रश्नच येत नाही. अशा भ्रष्टाचारीच्या विरोधात आम्ही आझाद मैदान पोलीस स्टेशन आणि डायरेक्ट विधान भवनावरती धडक मारली सिद्धार्थ कॉलनीतल्या कार्यकर्त्यांनी. त्या कार्यकर्त्यामध्ये मंजी जेट होता, कैलास आरवडे होता, आपलं कैलास कटारनवरे होता, रमेश मस्के होता, आनंद होता, असे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी, भगवान गरुड, खंडू आडांगळे असे दिग्गज सिद्धार्थ कॉलनीतले कार्यकर्ते धडक मारली. मंत्रालयावरती विधान भवनावरती धडक मारली. विधान भवन चालू असताना आम्हाला पोलिसांनी घेरावा घातला आणि पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला न्यायालं. आमची एकच मागणी आहे की सिद्धार्थ कॉलनीचे 500 PTCचे रूम मिळालेच पाहिजे, हीच आमची मागणी आहे. एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही विनंती करतो की आम्हाला 500 घरांची चावी लवकरात लवकर द्यावी, अन्यथा आम्ही तुमच्या घरासमोर उपोषणाला बसू अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. आज सिद्धार्थ कॉलनीच्या PTC ती सदनिका जवळजवळ 6 महिने झाले. सिद्धार्थ कॉलनीतले लोक त्या PTCच्या सदनिकाची चाव्यांची वाट बघतात आणि SRAचे CO साहेब त्या 500 PTCचे चाव्या भाडंसुद्धा त्यांनी भरून घेतलं आहे आणि भरून घेतल्याच्या नंतर देखील आज सिद्धार्थ कॉलनीमध्ये पाऊस पडतो आहे, अनेक घरं कोसळतात आणि अशा परिस्थितीमध्ये देखील तो निर्दय मनाचा CO त्यांनी जाणून बुजून काही त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्या चाव्या त्यांनी अडवून ठेवल्यात आणि आज त्याच्याचसाठी आम्ही विधान भवनावरती आज सिद्धार्थ कॉलनीच्या वतीने, घरधारकांच्या वतीने आम्ही भव्य मोर्चा काढला होता. आज निदर्शनं केले आणि CO साहेबांच्या विरोधामध्ये आम्ही जर आम्हाला 18 जुलैच्या दरम्यानमध्ये जर चाव्या दिल्या नाही PTCच्या तर आम्ही मंत्रालयाच्या समोर 20 जुलै 2026 रोजी उपोषणास बसणार आहोत. एवढंच आम्ही त्यांना इशारा देतो. अन्यथा आणखी याच्या पुढे आमचं आंदोलन तीव्र होऊ शकतं. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.